शुभप्रभात. स्वागत आहे तुमचं माझ्या गरम मसाला या चॅनलमध्ये. आणि आज मी बनवणार आहे सोयाबीन खिमा. चला मग किचनमध्ये या खायला. चला तर मग सर्वात आधी मी सोयाबीन घेतलेले आहे. साधारण पाव किलो सोयाबीन असेल. हे छोटी सोयाबीन आहे, मोठी पण भेटते, ही छोटी आहे. तर मी पाणी घेतलेलं आहे, साधारण 2 ग्लास पाणी आहे. ते बॉईल करायला ठेवलेलं आहे गॅसवर. आणि त्याला उकळी आली की नंतर मी त्यामध्ये जी सोयाबीनचे हे आहे वडी, त्यामध्ये ती ॲड करणार आहे. आणि बॉईल झाल्यानंतर 2 मिनिटासाठी गॅस चालू ठेवायचा आहे. नंतर बंद करून ते थंड होण्यासाठी ठेवायचं आहे साईडला. त्यानंतर टोमॅटो घेतलेले आहे मी. हे 3 टोमॅटो आहे. तर ते मी धुवून घेतलेले आहे व्यवस्थित आणि धुवून कट करून घेणार आहे. साधारण एका टोमॅटोचे 4 तुकडे केलेले आहे. आणि ते मी आता मिक्सरमध्ये लावून त्याची प्युरी करून घेणार आहे टोमॅटोची. हे बघा, पाणी नाही टाकायचं आहे त्यामध्ये, फक्त अशीच प्युरी करायची आहे आणि वाटून घ्यायची आहे. 2 मिनिटात लगेच रेडी होते. हे बघा, अशा प्रकारे मी वाटून घेतलेली आहे. नंतर जी सोयाबीन आहे आपली ती थंड झालेली आहे आता. आणि ती मी त्यातलं जे पाणी आहे ते काढून घेणार आहे अशा प्रकारे. हे बघा, अशी प्रेस करून घेणार आहे जेणेकरून त्यातलं जे पाणी आहे ते निघून साईडला होणार. आणि हे बघा, अशा प्रकारे आपली जी सोयाबीन आहे अशी मी साईडला केलेली आहे. त्यानंतर जी सोयाबीन आहे ती मिक्सरला लावून घेणार आहे. पाणी नाही घालायचं यामध्ये, अशीच वाटायची आहे. आणि मस्त बारीक करून घेणार आहे. जास्त वेळ नाही, फक्त एकच असा हे करायचं, फिरवायचं एकदाच बस. असं थोडंसं हेच ठेवायचं, जाडसर, बारीक नाही करायचं एकदम. नंतर आपल्याला कांदे लागणार आहे. साधारण 2 कांदे घेतलेले आहे मी हे, आणि ते बारीक चॉप करून घेतलेले आहे. हे बघा, असे कट करून घेतलेले आहे. नंतर लागणार आहे लसूण, 7 ते 8 पाकळ्या लसूण आहे. आणि एक अद्रकचा तुकडा आहे, तो मी खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतले आहे. नंतर एक कढईमध्ये तेल घेतलं आहे. साधारण 2 चम्मच तेल घेतलं आहे मी. आणि त्यामध्ये मी कढीपत्ता जो आहे आपला तो त्यामध्ये टाकला आहे. कढीपत्ता तडतडल्यानंतर मी त्यामध्ये कांदा ॲड केले आहे. आणि कांदा लवकर होण्यासाठी मी त्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे. हे बघा, त्यामुळे कांदा जो आहे लवकर ब्राऊन होतो, म्हणून मी मीठ ॲड केलेलं आहे त्यामध्ये. आणि ते व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घेते आहे मी ते. हे बघा, अशा प्रकारे. नंतर त्यामध्ये मी अद्रक आणि लसूणची जी पेस्ट आहे, पेस्ट नाही, ती थोडंसं जाडसरच ठेवलेलं आहे. तुम्ही मिक्सरमध्ये पण करू शकता, पण मिक्सरमध्ये एकदम बारीक पेस्ट होते. पण खलबत्त्याची जरा थोडीशी छान टेस्ट लागते, म्हणून शक्यतो खलबत्त्यामध्येच करा. नंतर जी टोमॅटोची जी प्युरी केलेली आहे ती यामध्ये ॲड केलेली आहे आणि मस्त तळून घेणार आहे. हे बघा, त्यामध्ये मी थोडीशी हळद ॲड केलेली आहे. आणि लाल तिखट आहे. हे लाल तिखट हे एव्हरेस्टचं आहे आणि हे जास्त तिखट नाही आहे. थोडासा गरम मसाला ॲड केलेला आहे मी. आणि 1 चम्मच आहे तो आपला चिकन मसाला आहे एव्हरेस्टचा. दोन्ही पण एव्हरेस्टचे मसाले आहेत. हे मिक्स करून घेतलेले आहे व्यवस्थित. आणि आता त्यामध्ये जोपर्यंत तेल सुटेल तोपर्यंत आपल्याला ते व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. नंतर जो सोयाबीनचा जो खिमा बनवले, म्हणजे जे तुकडे केलेले आहेत ते आपण ते त्यामध्ये मी टाकलेले आहे आणि मिक्स करून घेते आहे व्यवस्थित एकदम. हे बघा, अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि खूप छान लागतो सोयाबीन खिमा. यामध्ये तुम्ही खडे मसाले पण ॲड करू शकता, पण ते खडे मसाले खाण्यामध्ये जेव्हा येतात ते चांगले नाही लागत, म्हणून मी गरम मसाला यूज केलेला आहे त्यामध्ये. नंतर ते थोडंसं टोमॅटोचं जे पाणी होतं मिक्सरचं ते त्यामध्ये टाकलेलं आहे मी. आणि हे बघा, ऑलमोस्ट आपली जी सोयाबीनचा जो खिमा आहे तो रेडी आहे. त्यावर कोथिंबीर टाकून मी मस्त गार्निशिंग केलेली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही आहे. रेसिपी कशी झाली आहे कमेंटमध्ये सांगा. आणि भेटूया आपण नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.